आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय। आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लवकरात लवकर KYC करायची आहे तुम्हाला। आता भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु हे कागदपत्र नसेल तर तुमचा आता लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार आहे, कायमचा बंद होणार आहे। इथून पुढे एकही तुम्हाला हप्ता येणार नाही। GR मध्ये माहिती दिलेली आहे, लक्षात घ्या। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। पहा, पूर्वी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळायचा, परंतु आता याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला दिसत आहे। भरपूर लाडक्या बहिणींना हे आता काम करणं गरजेचं आहे। राज्यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर फक्त 50 लाख लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। 1.5 कोटी लाडक्या बहिणी अजूनही अपात्र ठरत आहेत। त्यामुळे कुठलं काम करायचं आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। 2 मिनिटात पुढे व्हिडिओमध्ये मी सगळी एक एक गोष्ट सांगणार आहे, ते पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। पहा, आज आपल्याला इथं हप्ता पाहायला मिळू शकतो। ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत। होय, 4500 रुपये। परंतु आता एक कागदपत्र नसेल तर तुम्हाला कुठलाही हप्ता जमा होणार नाही। आणि हे कागदपत्र जे आहे हे कुठं जमा करायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, आणि कुठला फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींना याची बद्दलची अजिबात माहिती नाही आहे। परंतु आताच आपण जर बघितलं तर ही न्यूज आलेली आहे, सगळ्यात महत्त्वाची बातमी आलेली आहे। आपण काल अर्ज केला होता, विनंती अर्ज, की हप्ता कधी येणार आहे, तर असं आपल्याला उत्तर सुद्धा आलं होतं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये आपल्याला फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून पुढे, आज आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 दिवसात आपल्याला पाहायला मिळू शकतं। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना हा हप्ता सुरू राहील। बाकी लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी जे नवीन नियम होते ते कुठले नवीन नियम आहेत का, की पहिलेच नियम आहेत हे मी तुम्हाला सांगतोय। आता सगळ्यात महत्त्वाचा नियम आता सांगतोय। 4 नियम तर तुम्हाला माहितीच आहेत। पहिली गोष्ट, 4 चाकी वाहन नसू नये। दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्स कुणीही भरू नये। तिसरी गोष्ट, कुणीही इतर योजनांचा लाभ घेऊ नये। चौथी गोष्ट, कुणीही सरकारी तुमच्या घरात सरकारी नोकरीला असू नये। हे महत्त्वाचे 4 नियम तर सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर। हे 4 नियममध्ये सगळेजण बसतात का? कमेंट करा पटापटा। पहा, 4 नवे ह्या नियमानुसारच आता पैशाचं वितरण होणार आहे। हे जर या 4 नियमात तुम्ही जर बसत नसाल तर इथून बाहेर काढलं जाईल, आणि ह्या नियमांचं काटेकोरपणे आता पडताळणी सुद्धा होणार आहे, हे लक्षात ठेवायचं। तुम्हाला जर असं वाटत असेल की पहिलं मला पैसे मिळत होते, हे होत होतं, परंतु आता नाही। आता हे 4 नियम तुम्हाला कडक तपासले जातील, त्यानंतरच तुम्हाला हप्ता हा वितरित केला जाणार आहे। आताची ही सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी ह्या नियमात बसतील अशा लाडक्या बहिणींनाच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 4500 रुपये एकत्रित देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। आता बघा, ह्या बहिणींना एक कागदपत्र कुठे जमा करायचं आहे? अंगणवाडी सेवकाकडे जमा करायचं आहे। कुठलं ते? म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट, KYC दुरुस्त करण्यासाठी जो लाडकी बहिणीसाठी जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। सोबत तुम्हाला आधार कार्डाची झेरॉक्स ही जमा करायची आहे। त्यांचाच लाभ आता सुरू राहणार आहे। लक्षात आलंय? लक्षात घ्या। बघा, मी परत एकदा सांगतोय, स्वतः काल मुख्यमंत्र्यांनी रात्री झालेल्या एका बैठकीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे लाभ। आता ऑनलाईन पद्धतीने जी KYC आहे ती बंद झालेली आहे। सध्या फिजिकली KYC चालू आहे। KYC आकडेवारी चेक केलेली आहे। KYC भरपूर कमी लाडक्या बहिणींची झालेली आहे। त्यामुळं
ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिली आहे त्यांनी आपल्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे. अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे. आणि त्यांना लक्षात आलं होतं की काल चेक केले आकडेवारी, तर त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की निम्म्याहून अधिक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची केवायसीच झालेली नाही. त्यामुळे ज्या ज्या महिलांनी केवायसी केली त्या सगळ्या महिलांचे आता पैसे हे बंद होणार होते, कारण त्यांनी चुकीची केवायसी केली होती. त्यामुळं जर तुमची केवायसी चुकली असेल तर तुम्हाला दुरुस्तीसाठी एक विनंती अर्ज करायचा आहे. तो अर्ज तुम्हाला अंगणवाडी मिळेल आणि ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे त्यांनी सुद्धा अंगणवाडीमध्ये जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यात आधार कार्ड जोडायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा टाकून तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडीमध्ये जमा करायचे आहे. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी देखील एक अर्जंट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जे हे काम करणार नाहीत त्यांना पैसे वितरित होणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला मी जे कागदपत्र सांगितलं आहे ते तुम्हाला द्यावंच लागणार. ते म्हणजे फॉर्म भरून द्यावा लागणार, केवायसी दुरुस्तीचा फॉर्म द्यावा लागणार, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्ड हा जोडून द्यायचंच आहे. कारण सरकारने अतिशय कडक आणि टोकाचा निर्णय आता हा घेतलेला आहे. कारण लाडक्या बहिणीमध्ये काय होत आहे, फसवणूक होत आहे. भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र नसताना देखील ह्या योजनेचा लाभ घेताना त्यांना दिसत आहेत. भरपूर पुरुष मंडळीसुद्धा लाडक्या बहिणीच्या नावाने हे लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळं आधार कार्ड जर नसेल तर तुम्हाला आता कुठलाही लाभ दिला जाणार नाही. तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला तिथं जॉईंट करायचं आहे. कशाला? केवायसीचा फॉर्म जो तुम्ही अंगणवाडीत जमा करणार आहोत तिथं. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणीचं रेशन कार्डची केवायसी झालेली नाही. ऑनलाईन पद्धतीने त्यांचं नाव हे रेशन कार्डमध्ये दिसत नाही, ते सुद्धा तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं म्हणजे पॅन कार्ड. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भरपूर लाडक्या बहिणीचं कनेक्ट नाही, ते सुद्धा तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना राहिलेला आहे. डिसेंबर आहे, नोव्हेंबरचा राहिलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3 हप्ते एकत्रित सरकार देणार आहे. केवायसी सध्या ऑनलाईन पद्धतीने बंद आहे. तुम्हाला केवायसी करायची असेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला ही केवायसी करणं अनिवार्य आहे. हा फॉर्म तुम्हाला केवायसी करण्याबाबतचा फॉर्मसुद्धा तुम्हाला अंगणवाडीमध्येच मिळणार आहे. तिथं तुम्ही जाऊन केवायसी करायची आहे असं सांगून त्याला आधार कार्ड जोडायचं आहे. तुमचा जो नंबर आहे, कुठला अर्ज क्रमांक, तो टाकून मोबाईल नंबर खाली द्यायचा आहे. आणि जर तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये नसेल, केवायसी सगळं केलं आहे तरी पण नसेल, तर त्यांना एकदा पुनर्अर्ज पडताळणीसाठी सुद्धा विनंती अर्ज करायचा आहे. जेणेकरून त्यांना सांगायचं की माझं सगळं ठीक आहे, माझी केवायसी झालेली आहे, तरी देखील माझा लाभ बंद केलेला आहे, माझं पुन्हा एकदा अर्ज पडताळणी करावी आणि मला पुन्हा एकदा पात्र लाभार्थीमध्ये आणावं, अशी त्यांना विनंती अर्ज करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा लाभ सुरू करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आजपासून इथं लाभाला सुरुवात होऊ शकते. आणि जर तुमचं पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही, एकही हप्ता तुम्हाला येणार नाही. आणि मग कायमची लाडकी बहीण योजना तुमची ही बंद होऊन जाईल आणि आपल्याला जे महिन्याला 1,500 रुपये येणार होते ते येणार नाहीत. आणि इथून पुढे तर आता जवळपास लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे. त्यामुळं ते सुद्धा हप्ता बंद होतील. 2100 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लवकरच. आपल्याला ते सुद्धा 2100 आता पाहायला मिळू शकतात. त्यामुळं काळजी करू नका, सर्वांना 2100 रुपये मिळणार आहेत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं. महिलांना सुद्धा आता लवकरच गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे, कमेंट्स करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कुठलाही प्रश्न असतो नक्की विचारायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.